कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबा या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागलं आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्यावर काही गंभीर आरोप त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील या ठिकाणी करताना दिसतायत। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रुपाली चाकणकरांना मुख्य आरोपी करा अशी मागणी केलेली आहे। रुपालीताई ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। ताई, काय मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिलं आणि काय गंभीर आरोप करताय तुम्ही चाकणकरांवर सातत्याने? एक लक्षात घ्या, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की मी पक्षातली म्हणून आरोप करत नाही। मी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आणि एक महिला म्हणून जे काही कायद्याने चुकलेलं आहे, संविधान पदावर राहून चाकणकर यांनी जो भोंदूबाबा अशोक खरात याच्या सेक्स रॅकेटमध्ये त्या मेन सूत्रधार आहेत, त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्री देवा भाऊंना मी कायद्यानुसार जी काही आपल्याकडे तपास समोर आलेला आहे त्याच्यानुसार यांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे। कारण की चाकणकरांना माहीत असून त्यांनी तो गुन्हा दडपण्यासाठी मदत केली, पोलिसांवर दबाव आणला। अनेक व्हिडिओ पोलिसांकडे पण आहेत, पण पोलिसांकडे जाण्याच्या आधी ते सगळ्या सोशल मीडियावर आहेत। त्याच पद्धतीने ते देवाभाऊ यांच्याकडे सुद्धा आहेत। हे अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्रातील खूप मोठं सेक्स स्कॅन्डल आहे आणि याला काय एवढं मोठा विषय प्राप्त झालाय तर राज्य महिला आयोगाच्या संविधान पदावर असलेल्या अध्यक्षा त्या आरोपीच्या सोबत संगत मताने हे करत होत्या, त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक करणे गरजेचं आहे। सेक्शन 120(ब) नुसार त्यांचा जो काही सहभाग तिथं आढळतो आहे त्याच्यामध्ये त्यांना तातडीने अटक होणं गरजेचं आहे। याच्या पुढे तुम्हाला जाऊन सांगते, दोन जी मुलं आहेत ती खराताला ब्लॅकमेल करत होती, ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली, त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले। त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली। त्याचेही तपासाचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे हे पोलिसांना मिळालेलं आहे। हे सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, मला माहिती पत्रकार बंधूंची मर्यादा आहेत, पण ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेला कोण आहेत ते? नाव का घेत नाही मग तुम्ही? पुण्यातले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे आले होते, कोण आहेत त्या? 2 दिवसात तुम्हाला नाव जाहीर करणार ना। तुम्ही आता का नाही सांगत? 2 दिवसात नाव जाहीर करणार, पुराव्यानिशी तपासाने। मला बघायचंय की SIT जी आहे आपली, जी पोलीस यंत्रणा आहे ती पारदर्शक आणि निपक्षपणे काम करते का नाही करते। जर त्यांनी नाही केलं तर हायकोर्टात जाऊन कोणाकोणाला आरोपी करायचे ते विथ एव्हिडन्स आम्ही रिट दाखल करणार आहेत। आता मी सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि मला अपेक्षा आहे की देवा भाऊ या प्रकरणात कोणालाही वाचवणार नाही। ज्यांचे फोटो आले त्यांचा हस्तक्षेप, त्यांचा जर या प्रकरणाशी कुठे संबंध असेल तर निश्चित ते त्यांना आरोपी करणार। सगळ्याच फोटो आलेल्या लोकांना आरोपी करायचं का? तर नाही। कोण दर्शनाला गेले, परंतु दर्शनाला जात असताना कोणाची इन्व्हॉल्वमेंट, कोणाचे पैसे देण्याचा फ्लो, कोणाची त्याच्याशी असलेले हितसंबंध, कोणाला हा सेक्स रॅकेट माहिती होता तरी त्यांनी पदावर बसून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व लोकांना आरोपी करणं गरजेचं आहे। आणि या सगळ्याचा सूत्रधार चाकणकर बाई आहे, तिला तातडीने अटक करणं गरजेचं आहे। आणि मी पुन्हा सांगते, मी पक्ष म्हणून इथं भूमिका मांडत नाही, मी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, झाशीची राणी प्रतिष्ठानची त्या महिलांच्या दायित्वातनं माझी भूमिका मांडत आहे। तुम्ही जेव्हा एवढे गंभीर आरोप चाकणकरांवर करता की सेक्स स्कॅन्डल हे ते, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? काय असे पुरावे आहेत? कुणी आलंय का तुम्हाला भेटायला? अशा काही पीडित महिला आहेत तुम्हाला तुमच्याशी भेटल्यात, असं काही आहे का? अनेक पीडित आहेत की ज्यांनी चाकणकरांना महिला आयोग म्हणून तक्रारी दिलेल्या आहेत। त्या तक्रारी संदर्भात, भोंदूबाबा संदर्भात, अत्याचाराच्या संदर्भात, आत्ता भोंदूबाबाचा विषय चाललाय, महाराष्ट्रातल्या अत्याचाराच्या संदर्भातल्या त्यांनी काय कामकाज केले त्याचा कार्य अहवाल तुमच्यासमोर आहेच आहे। तरी सुद्धा यांनी त्या तक्रारी दाबल्या, कन्वर्ट केला। कशाच्या जीवावर केल्या? मी संविधान पदावर अध्यक्ष आहे, त्या आल्या की ते पोलीस लोक मागं पुढं बघा ना तुम्ही त्यांच्या रील मागं पुढं केलंय। बरं लांबचं जाऊ द्या, संपदा मुंडेची जेव्हा
पीडिताची प्रकरण झालं तेव्हा त्या पीडिताचं चारित्र्य हनन कुणी केलं? संविधान पदावर असणाऱ्या चाकणकरांनी केलं. अजून तुम्हाला मी काय हे सगळं सुरू होतं आणि हे चाकणकरांना माहिती होतं, म्हणजे ज्या पद्धतीने त्या काही व्हिडिओ समोर येत आहेत, तो जो भोंदू बाबा आहे कशा पद्धतीने करतो, म्हणजे मूत्र असेल काय असेल. 100% ती जी छत्री धरतानाचा फोटो आहे चाकणकरांचा, पाय धुण्याचा फोटो आहे, निश्चित 2016 पासून त्यांचे संबंध आहेत. ठीक आहे, त्यांनी एखाद्याला गुरु माऊली मावले. मलाही कळतं की एखाद्याला गुरु माऊली आला तो किती नीच आहे हे आपल्याला लगेच कळणार नाही. पण तुम्ही वर्षापूर्वी त्याच्या विरोधातली तक्रार, पत्रकारांनी केलेला भांडाफोड तुम्ही का दाबला? तेव्हा जर तुम्हाला कळलं होतं की हा गुरु माऊली त्या लायकीचा नाहीये, त्याच्या वैयक्तिक प्रकरणाशी तुमचा संबंध नव्हता, तर तुम्ही प्रकार का दाबण्याचा प्रयत्न केला? वर्षापूर्वीचा तुमचे संबंध 16 पासून आहेत, असू द्या, आम्हाला नाही काही त्याच्यामध्ये म्हणायचं कुणाचे काय. आणि तुम्ही त्या संविधान पदावर असताना सुद्धा तुम्हाला माहिती मिळालेली असताना तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत होता. तुम्ही सांगू शकत होता की या व्यक्तीने चुकीचा हे केल्यामुळे मी स्वतः आदेश देते की पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. का नाही केलं त्यांनी? कारण का त्या सूत्रधार होत्या. त्यांनी भोंदू बाबाला सांगितलेलं होतं, तू काही कर, मी पदावर बसलेली आहे, माझ्या सगळे मंत्रिमंडळातली लोक मी तुझ्यापर्यंत आणून दिलेली आहेत. तुझ्या त्या मदतीने त्याचा मनोबल वाढत गेलं आणि तो अत्याचार करत गेला. राज्य महिला आयोग चाकणकरांच्या कार्यकाळात हा भोंदू बाबा चालवत होता. ही तुम्ही नीट बघा एक एक घटना. मला काय कुठला भानामती किंवा भूत किंवा पिशाच येऊन कानात सांगत नाही. ह्या घटना बघा, उघडा डोळे त्यांनी बघा, उघडे डोळे करून प्रकरण बघा. कालच आम्हाला जेव्हा ते सुषमाताई आंधळ्यांनी करंगळीचं सांगितलं, माहीत नव्हतं. आता ती करंगळी बघा, त्यांनी तो विषय सांगितला काय ते सूर्य, शुक्र, सोमवती अमावस्या, लगेच अनामिका कापलेल्याचे फोटो कसे काय यायला लागले सगळ्यांचे? तुमच्या काही नेत्यांचे बी आले तो, फक्त त्यांचेच नाही, पक्षाच्या नेत्यांचे देखील आहे, वरिष्ठ नेत्यांचे. ते आम्ही बघितले म्हणूनच आम्ही धक्का बसला. आता आमच्या पक्षातल्या नेत्यांचा फोटो सोशलवर येतोय तेव्हाच आश्चर्य वाटलं ना की चाकणकरांच्या उजव्या हाताचा अनामिका आणि त्याच्या तो नाही होत तर माननीय प्रांताध्यक्षांच्या डाव्या हाताचा. हे बघा, कोणी कुणालाही लागू शकतो, करू शकतं. हा प्रकार काही वर्षापूर्वी म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी कानावर आला, पण एक हास्य म्हणून किंवा कोणीतरी टॉन केला असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं. पण आज हे समोर येत असताना जर त्या खराताबरोबर फोटो येत आहेत, कापलेले फोटो अनामिकाचे येत आहेत, तर जादू टोना विरोधीच्या अंतर्गत त्या कारवाया होणं गरजेचं आहे. आता कोणाचे फोटो कुणी टाकले, तुम्ही तिथं गेल्याशिवाय टाकले का? आणि होऊ दे ना, जे कोण तिथं गेलेले आहेत त्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांचा जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप असेल तर ते तिथे आरोपी होतील. ते असतील, पण तुम्ही टार्गेट चाकणकरांनाच करतायत. तुमचे आणि चाकणकरांचे काही वाद हे अगोदरचेच आहेत आणि त्यामुळेच ते तुम्ही त्यांना टार्गेट करताय. काही फोटोज आलेले आहेत, त्यांनी तारखा सुद्धा सांगितल्या की बाबा जे काही सांगितले ते खोटं आहे, दातंत खोटं आहे. हे कुणी सांगितलं? चाकणकरांनी स्वतः. चाकणकर आरोपी आहे. आरोपीच्या स्टेटमेंटला अजून ते आरोपी झालेले नाहीत, आरोपी आहे अजून तरी रेकॉर्डवर आहे. जर रेकॉर्डवर नाहीत, रेकॉर्डवर येतील त्या अजून नाहीत ना, म्हणून आपण म्हणतोय त्यांनी त्या भोंदू बाबाला मदत केली हे मान्य आहे का नाही आहे? त्या खबरदार पुढारीला धमकी कुणी दिली? लेटर हेड कुणाचं आहे? महिला आयोगाचं आहे का नाही? बोला की मिकीजी. नाही पण आहे, पण पोलीस सांगतील ना, पोलीस ठरवतील आरोपी आहे का नाही आहे त्यांच्या गुन्ह्यामध्ये. तोपर्यंत आपण कसं म्हणणार? मला मान्य आहे की पोलीसच ठरवणार आहे, तुम्हाला मर्यादा आहेत. परंतु चाकणकर बाईशी माझे वैयक्तिक कोणतेही वाद नाही. चाकणकर बाईला मी ट्रस्टवर जायला लावलं का? चाकणकर बाईला त्या खबरदार पत्रकाराला मी धमकवायला लावलं का? चाकणकर बाईला त्या व्हिडिओमध्ये महिलांच्या तक्रारी घेऊ नको मी सांगितलं का? नाही. चाकणकर बाई संगत मताने त्या गुन्ह्यामध्ये स्वतः सामील होती. आणि लक्षात घ्या, चाकणकर बाई आता पुराव्यानिशी सापडल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे जर समाजात काम करत असताना
आमच्या समजा त्या माझ्या सहकारी आहेत, मैत्रिणी आहेत, त्या चुकल्या आहेत म्हणून त्यांना मी लायसन देऊ का की तू महिलांच्या बलात्कार करायला परमिशन दिली, मला मान्य आहे, तू एक महिला आहे, तू एक सुंदर महिला आहे म्हणून तुला ती परवानगी आहे? नाही. उद्या जर कुणी चाकणकर बाईच्या ऐवजी राज्य महिला आयोगावर दुसरी महिला असती तरी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेची भूमिका हीच असली पाहिजे आणि हीच राहिली असती. त्यामुळे कुठलाही वैयक्तिक वाद, प्रतिस्पर्धा, त्यांचा ना माझा मतदार एक संघ आहे, त्या ना कुठे आम्ही एकत्र एकमेका, त्याच्यामुळे त्यांना मोहिनी वचनामध्ये जर बहुतेक भोंदूबाबांनी सांगितलं असेल की तुम्हाला रुपाली पाटील ठोंबरे तिला तुम्ही वश करू शकत नाही, म्हणून जर त्या या राजकारणातल्या कुरगुडी काढून किंवा वैयक्तिक वाद देत असेल तर हे चुकीचं आहे. आता एक नवीन बघितलं तर या कॅप्टन खरातच्या जे पैशाची उलाढाल आहे यासाठी आता आयकर विभागाला देखील या ठिकाणी म्हणजे अर्थात इन्व्हॉल्व्ह आलेला आहे, ते देखील पूर्ण तपासणार आहेत कारण मोठी संपत्ती दिसते याच्यामध्ये इन्कम टॅक्स. ट्रस्टवर जो सिया आहे, पोफळे सिया आहे, त्यालाही अटक केली पाहिजे कारण का अनेक पैशांचे गैरव्यवहार झालेले आहेत. ट्रस्टच्या नावाने अनेक लोकांनी 5-5 एकर बक्षीसपत्र दिलेलं आहे. म्हणजेच या भोंदूबाबाने लोकांना फसवून, भीती दाखवून प्रॉपर्ट्या बक्षीसपत्राद्वारे घेतलेल्याचं आपल्याला प्राथमिक दिसतंय. त्याच्यामुळे आयकर कर असेल, ईडी असेल, ही बेनामी प्रॉपर्टीची चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी भिवून वगैरे दिली असेल त्यांना त्यांची प्रॉपर्टी परत मिळणं क्रमप्राप्त आहे. तसंच पाणीसुद्धा 39 लाख, लक्षात घ्या, सर्वसामान्य लोक तर सोडा, त्यांनी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडनं 39 लाख लिटर पाणी आरक्षित केलं. शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी तिकडे नेलंय. लाज वाटली पाहिजे. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा चाकणकर यांचा पत्रव्यवहार आहे. तुम्ही हे इव्हिडन्स डोळे झाड आड करून कसं चालेल? कसं चालेल तुम्हाला? आणि मग एक महिला आहे म्हणून तिने म्हणजे एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादी महिला स्वतः चाकू खुपसते किंवा जेव्हा तो महिलांचा बळजबरीने महिलांकडनं सेक्स रॅकेट चालवताना त्याची जी मुखिया असते तिला त्या गुन्हेगार म्हणून घेतातच ना. एवढंच आहे की अधिकाऱ्यांबद्दल उल्लेख करताना तर त्याच्यामध्ये काही वरिष्ठ म्हणजे क्लास 1 ऑफिसर्स म्हणजे IPS हे सुद्धा अधिकारी दिसतात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये या भोंदूबाबाला भेटताना. त्या भोंदूबाबाला ते IPS अधिकारी कशासाठी भेटले होते? त्यांनी या कृत्यामध्ये सहभाग आहे का, मदत केली आहे का, तपास करून त्यांच्यावरही कारवाई करतील. मला देवाभाऊंवर पूर्ण विश्वास आहे की ते या अशा सेक्स स्कॅन्डलमधल्या महाराष्ट्रातल्या भीषण गुन्ह्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला वाचवणार नाही. आणि तो विश्वास का वाटला? कारण का त्यांनी तातडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगितला. एक संजय राऊतांनी देखील आता काही वेळापूर्वी सांगितले की याच भोंदूबाबांनी गुवाहाटीचं जे सगळं आहे, दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना तिथे म्हणजे तेव्हाचे एकनाथ शिंदेने तिथे घेऊन गेले आणि ते सगळं प्लॅन झालं. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये किती तथ्य वाटतं? असं थेट आता संजय राऊत असं संजय राऊत साहेबांना हात जोडून विनंती आहे की जे काही आपल्या राजकीय कुरघडी किंवा आरोप प्रत्यारोप असतील त्या ठीक आहेत, परंतु या सेक्स स्कॅन्डलमध्ये असा कोणताही प्रकार दिसून येत नाहीये. ठीक आहे, ते काय गुवाहाटीला गेले, शिवसेनाचे 2 गट झाले, तो पाठ वेगळा आहे. दीपक केसरकर तिथं दिसत आहेत तर दीपक केसरकरांनी तिथं पुन्हा सांगते काय मदत केली काय नाही ते तपासून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. नाही का राजकीय प्रत्यारोपसाठी या सेक्स स्कॅन्डलचं महत्त्व कमी करू नका आणि विषय डायव्हर्ट करू नये अशी माझी सत्ताधाऱ्यांमधली विरोधांमधील सर्व आमदार खासदारांना हात जोडून विनंती आहे. नाहीतर महाराष्ट्रातली कुठलीही भगिनी राजकारणात समाजात ताट मानाने फिरू शकणार नाही. याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हस्तक्षेप केलेला आहे, ज्यांनी ज्यांनी त्या भोंदूबाबाला मदत केली आहे त्या सगळ्यांना आरोपी करण्यासाठी एकजुटीने सगळ्यांनी उतरलं पाहिजे आणि कायद्याने या सगळ्या विकृतीचा बिमोड झाला पाहिजे. अर्थात जर आपण बघितलं तर कॅप्टन अशोक खरात भोंदूबाबा हे संपूर्ण एक सेक्स रॅकेट चालवत होते आणि याच्यामध्ये त्यांना चाकणकर रुपालीताई चाकणकरांनी खूप मदत केली असे आरोप या ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील करत आहेत. आणि यासाठीच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहून रुपाली चाकणकरांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतायत. आणि यासाठी पुढं त्यांनी कोर्टात देखील जाण्याची तयारी या ठिकाणी दर्शवली आहे.
कॅमेरामॅन राजेश बेडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.